नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे चांगल्या मुलीबद्दल. हो, चांगली मुलगी. आता तुम्ही म्हणाल की चांगली मुलगी म्हणजे, तर माझ्या मते तरी मी असं सांगेल की चांगली मुलगी म्हणजे गप्प बसणारी मुलगी, जे कोणी काहीही बोलेल इतरांचं ऐकून घेणारी मुलगी आणि जशा परिस्थितीत सांगेल तशा परिस्थितीत ॲडजस्ट करणारी. जरी तिला सहन होत नसेल तरी सहन करून तिच्या भावना मनातल्या मनात दाबून ठेवून त्या सगळ्या गोष्टी ती सहन करत राहणारी म्हणजेच ती चांगली मुलगी. हां, तर मला असं सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमधून की खरंच चांगली मुलगी असणं चांगलं असतं का नाही. आता तुम्ही म्हणाल की चांगली मुलगी तर कोण नको म्हणेल की चांगली मुलगी बनायला, कोणाला नको वाटतंय, किंवा चांगली मुलगी असणे कोणत्या आईवडिलांना वाटत नाही की आमची मुलगी चांगली असावी. पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की जर तुम्ही तुमच्या मुलीला गप्प बसून राहणे, भावना दाबून ठेवणे आणि जे कोणी म्हणजे त्यांचे विचार तिच्यावर जर लादत असतील, तरी तिला ती गोष्ट करायची नसेल, तरी जबरदस्ती तिच्याकडून त्या गोष्टी जर कोणी करून घेत असेल तर ते तुम्हाला चालणार आहे का? आणि मग ते तुमच्या मुलीला चांगली मुलगी म्हणतील, तर ही गोष्ट तुम्हाला जमणार आहे का? आवडणार आहे का? मग तुम्हाला कशाला लागते चांगली मुलगी? चांगली मुलगी म्हणजे माझ्या मते तरी मी असं सांगेन, तुमचं मत काय असेल ते मला काही माहीत नाही, पण जेवढं मला जेवढं माहिती आहे, जेवढं मी अनुभवलं आहे त्यातून तरी मी हेच सांगेल की चांगली मुलगी आपण बनवतो, पण तीच चांगली मुलगी एखाद्या दुसऱ्या घरी म्हणजे सासरी जाऊन किंवा मग नवीन ठिकाणी जाऊन जर चांगली बनून राहिली, समजा तुम्ही तिला बाहेर शिकायला पाठवले, हॉस्टेलला वगैरे शिकायला पाठवले, किंवा कुठे ती रूम वगैरे करून मैत्रिणींसोबत राहते किंवा काय असतात अशा बऱ्याच मुली, तर तुम्ही तिला हेच शिकवणार की चांगली मुलगी म्हणजे ऐकून घ्यायचं, गप्प बसायचं, कोण काय बोललं तर उलट उत्तर द्यायचं नाही, उद्धटसारखं बोलायचं नाही, आणि तुला जे वाटतंय ते लोकांपर्यंत सांगायचं नाही, किंवा लोकांना तुझ्या भावना कळू द्यायच्या नाही. तुझ्या ज्या काही भावना असतील त्या मनातल्या मनात दाबून ठेवायच्या. असं जर तुम्ही शिकवून तुमच्या मुलींना पाठवत असाल ना, तर मी सांगते 100% तुमची मुलगी सतत डिप्रेशनमध्ये राहणार आहे. तिला सतत टेन्शन येणार आहे की म्हणजे नाही का, ती तिच्या भावना एक्सप्रेस नाही करू शकत आहे, कोणापर्यंत तिच्या भावना पोहोचवू शकत नाही आहे, ती कोणाला काही सांगू शकत नाही आहे, कधी कोणासोबत व्यवस्थित बोलू शकत नाही आहे, कोण तिला काहीतरी बोलून जातं आहे आणि ती गुपचूप ऐकून घेते, काहीच उलट म्हणजे स्पष्ट काही उत्तर देत नाही आहे किंवा स्पष्ट काही बोलत नाही आहे. समोरच्याच्या होकारात होकार जर मिळत असेल तर एखाद्या वेळेस ती अडचणीत सापडू शकते ना. समजतंय का मी काय म्हणते ते? चांगली मुलगी तुम्ही बनवा, तुमच्या मुलीला चांगली बनवा, पण गप्प बसणारी नका बनू, सहन करणारी नका बनू, आणि स्वतःच्या भावना लपवणारी, भावना अशा मनातल्या मनात कोंडून ठेवणारी नका बनू. तुम्ही जर चांगली मुलगी घडवायला गेलात तर तुमच्या मुलीचं फ्युचर, तिच्या भावना आणि तिला खरं जे करायला पाहिजे ते ती सगळं सोडून टाकेन. कारण बरेच पॅरेंट्स काय करतात, मुलींना सांगतात, जर एखाद्या मुलीला कुठला डिझायनिंगचा कोर्स करायचा असेल, किंवा समजा माझ्याच बाबतीतलं माझं एक उदाहरण म्हणून मी सांगते, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं तर घरच्यांचा माझ्या सपोर्ट होताच की हां ठीक आहे, तुला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे तर कर. माझ्या घरच्यांना एवढी काय आयडिया नव्हती की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय असतं काय नाही. मी थोडक्यात सांगितलं होतं की जे शेफ वगैरे असतात मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, जे वर्किंग असतात म्हणजे हॉटेलमध्ये जे काम वगैरे करतात मुलं, ते हा कोर्स करून आलेले असतात. प्रोफेशनलरित्या त्यांना शिकवलं जातं की सगळ्या डिशेस कशा बनवायच्या, बाहेरच्या देशातले पदार्थ कसे बनवायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात शिकवल्या जातात. सगळं कसं मॅनेज करायचं, हॉटेलमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्या कशा मॅनेज करायच्या, हे सगळं तिथं शिकवलं जातं. असं मी थोडक्यात नॉर्मली सांगितलं होतं. पण त्यानंतर काही नातेवाईकांनी किंवा काही मित्रमंडळींनी पेरेंट्सच्या असं सांगितलं माझ्या घरच्यांना की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तर मुली नसतातच आणि जास्तीत जास्त मुलंच असतात. एका वर्गामध्ये पूर्ण मुलं भरलेले आणि एखादी कुठेतरी एखादी मुलगी असते, आणि तुम्ही तिला हॉटेल मॅनेजमेंट करायला लावणार, तुम्ही तिला हॉटेल मॅनेजमेंट शिकवणार, आणि त्यासाठी किती फी असते वगैरे वगैरे, हे ते अशा 4-5 गोष्टी माझ्या पॅरेंट्सच्या कानावर आल्या. आणि मग ते काय म्हटले शेवटी की बाळा तू हॉटेल मॅनेजमेंट सोडून दुसरं काहीही कर. झालं. मग मला आता त्यावेळी चांगली मुलगी बनायचं आहे.
तर मग माझ्याकडनं त्यांचं उत्तर काय अपेक्षित असेल की त्यांच्या होमध्ये मी हो मिळवावं, म्हणजेच एक चांगली मुलगीचा माझ्यावरती टॅग लावला जाईल. तर मग यामध्ये माझ्या ज्या भावना आहेत, मला जे करायचं आहे, मला ज्याच्यात आवड आहे, मला ते करायचं आहे, मला ते शिकायचं आहे, मला त्याच्यामध्ये करिअर घडवायचं आहे, ती गोष्ट सोडून मी नाही म्हणते. कारण का की रिलेटिव्स काय म्हणतील, मित्रमंडळी काय म्हणतील पॅरेंट्सचे, आणि त्यांना समाजात लोक काय म्हणतील की ही मुलगी काय शिकते वगैरे हे ते, आणि त्यांना हे सगळं सहन करावं लागू नये म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं. मी चांगली मुलगी झाले त्यांच्या नजरेत, नातेवाईकांच्या नजरेत चांगली झाले, मित्रमंडळींच्या नजरेत चांगले झाले. तर त्यातनं मला काय मिळालं? मला काहीतरी मिळालं का? उलट मला जे करायचं होतं ते मी माझं ध्येय सोडून टाकलं. म्हणजे मला त्याग करावा लागला त्या गोष्टीचा, आणि जिथे माझी इच्छा नव्हती तिथे मला ॲडमिशन घ्यावं लागलं. का? तर हेच मित्रमंडळी, नातेवाईक, घरचा जो प्रेशर आपल्यावरती पडतो की सगळे म्हणतात हे नको करू, हे चांगलं नाही आहे, ते नको करू, ते चांगलं नाही आहे. मग याचं सगळ्यांचं शेवट अर्थ मला एवढंच सांगायचं आहे की लोकांसाठी चांगली मुलगी बनण्यासाठी ना आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, सॅक्रिफाईस करावा लागतो. अर्थ हा झाला. आणि सॅक्रिफाईस केल्यानंतर, त्यांचं ऐकल्यानंतरच त्यांना काय वाटतं की हो, त्यांची मुलगी किती चांगली आहे ना. आणि हे ऐकण्यासाठी आपल्याला त्यामागे काय काय करावं लागतं ते आपल्याच जीवाला माहिती. बऱ्याच अशा महिला असतात, बऱ्याच अशा बायका असतात ज्यांना करायचं खूप काय असतं, पण एक चांगली मुलगी बनण्याच्या नादात किंवा एक चांगली सून बनण्याच्या नादात ना त्यांना आवडतात त्या गोष्टी त्या सोडतात. अक्षरशः त्यांना आवडत असून त्यांची इच्छा असताना त्या इच्छा मारतात. आणि समाज इच्छा मारून जगणाऱ्या मुली, ज्या स्वतःच्या इच्छा मारून लोकांचं ऐकतात, स्वतःचं मन मारून जगतात आणि लोकांच्या मनाप्रमाणे वागतात, घरच्यांच्या मनाप्रमाणे वागतात, त्या चांगल्या मुली असतात, असं सर्वांना गैरसमज चांगलाच झालेला आहे. तर मग मी तरी चांगली मुलगी नाही आहे, कारण का माझा स्वभाव असा आहे की मी कधीच कोणाचं मत माझ्यावरती मी लादू देत नाही की तुला हे करावंच लागेल आणि तुला यात ॲडजस्ट करावंच लागेल वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच मान्य करत नाही. आणि मला जर कोणी चुकीचं विधान बोलत असेल, जर चुकीचं वाक्य कोणी माझ्यासाठी वापरत असेल, मला कोणी चुकीचं बोलत असेल, तर मी तिथल्या तिथे उत्तर तिथे स्पष्ट बोलते आणि समोरच्याला उत्तर देऊन मी माझं म्हणणं स्पष्ट मांडते, माझं मत स्पष्ट मांडते. का? कारण आता तर मला याचा फरकच पडत नाही की कोणी मला बोलेल की चांगली मुलगी आहे बाबा ही, किंवा माझ्या आईवडिलांना बोलेल की तुमची मुलगी खूप चांगली आहे. आणि जरी आपण त्यांना उद्धट उत्तर दिलं नाही, त्यांच्या मनाप्रमाणे केलं, तुम्ही 100 गोष्टी चांगल्या करा आणि फक्त एकच गोष्ट नका करू त्यांच्या मनासारखी, ते तुमच्यावर लगेच टॅग लावतील की ही ऐकतच नाही, ॲडजस्टच करत नाही, तुमची मुलगी अशीच आहे, तुमची मुलगी तशीच आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातील. म्हणून तुम्ही कितीही 99% जरी चांगल्या वागलात ना आणि एक चूक जरी तुमच्याकडनं झाली ना, तुमच्यावर लगेच टॅग लावलं जाईल की ही चांगली मुलगी नाही. आणि त्या ज्या 100 चांगल्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या पाण्यात. त्यामुळे चांगली मुलगी बनण्याच्या नादात तुम्ही गप्प राहणारी मुलगी बनू नका, तुमचं मत ठामपणे न मांडता येणारी मुलगी बनू नका, तुमच्या भावना दाबून ठेवणाऱ्या मुली तुम्ही बनू नका. तुम्हाला चांगली मुलगी बनायचंच आहे तर तुमचं मत मांडायला शिका. पहिली गोष्ट ही एकदम मेन मुद्द्याची गोष्ट आहे. तुमचं मत मांडणं आधी तुम्ही शिका. तुमच्यावर कोणी बंधनं लादली नाही पाहिजेत, तुम्हाला कोणी जबरदस्तीने ॲडजस्ट करायला सांगितलं नाही पाहिजे, अशा तुम्ही बना. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की गप्प राहा आणि हसू नको वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या आहेत. तुमचं नेचर कसं आहे, तुम्हाला एकदम खुलून हसायला आवडतंय, हसा, बिनधास्त हसा. तुम्हाला मन मोकळेपणाने बोलायला आवडतंय, बिनधास्त बोला. जिथे तुम्हाला चूक वाटते तिथे बोला, जिथे तुम्हाला वाटते की हां इथे नाही बोललं पाहिजे तिथेच फक्त शांत राहा. पण कोणीतरी म्हणेल की ही चांगली मुलगी नाही आहे म्हणून तुम्ही बोलायचं नाही किंवा तुमचे मुद्दे मांडायचे नाही किंवा तुमचं म्हणणं तुम्ही सांगायचं नाही, हे असल्या गोष्टींमध्ये तुम्ही बिलकुल पडू नका, कारण कोणालाही याचा काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे चांगली मुलगी बनायला जाऊ नका. कोणी वाईट म्हटलं तरी चालेल, पण तुमचे मतं मांडायला शिका, स्पष्ट बोलायला शिका
आणि कोणी तुमच्यावरती एकदम जबरदस्ती बर्डन, एकदम असं ओझं टाकेल असं तुम्ही वागूच नका. कारण का तुम्ही जर चांगली मुलगी बनून वागलात ना, तुम्हाला इतकं ओझं व्हावं लागेल ना ह्या सगळ्या लोकांचं, घरच्यांचं, मित्रमैत्रिणींचं, की तुम्ही विचारच नाही करू शकत. मी त्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि मला चांगली मुलगी बनून मला खूप पश्चाताप झाला आहे. म्हणून आता मी चांगली मुलगी बनणार नाही आहे. जसं मला वाटतंय तसं मी वागणार आहे, जसं मला आवडतंय तसं मी राहणार आहे आणि जसं मला जमतंय, जसं मला बरोबर वाटतंय तसं मी बोलणार आहे. जरी मला कोणी चांगली मुलगी नाही म्हटलं तरीही चालेल, पण मी माझं आयुष्य आनंदात जगते आणि माझ्या मनात, माझ्या डोक्यात काही टेन्शन नसणार आहे. कारण मी माझ्या मनाप्रमाणे जगते, माझ्या मनाप्रमाणे राहते, माझे मतं मी ठामपणे मांडते. तर मला सगळं महिलांना, सगळ्या बायकांना, मॅरिड असोत, अनमॅरिड असोत, कॉलेज गर्ल्स असोत, स्कूल गर्ल्स असोत, ज्या कोणी महिला, लेडीज माझा व्हिडिओ बघतायत, त्यांना सगळ्यांना मला हेच कळकळीची विनंती आहे की भावना तुमच्या दाबून ठेवू नका आणि तुम्हाला कोणीतरी चांगलं म्हणेल असं वागण्याच्या प्रयत्नात राहू नका. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय चांगलं वाटतंय ना, त्यानुसार तुम्ही वागा, जेणेकरून तुमचं आयुष्य तुम्हाला सुंदर वाटेल आणि मनाप्रमाणे जगल्यासारखं वाटेल. आणि त्यातच सगळ्यांचं चांगलं आहे. लोक त्यांच्या मनानुसार जे वाटेल ते करतात आणि दुसऱ्यांवरती विचार लादत राहतात की तू असं नको करू, तू तसं नको करू, हे तुला चांगलं नाही दिसत, ते नको करू, तू अशी नको बोलू, तू तशी नको हसू. ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करायचा नाही, एकदम विसरून जायचं आहे. या कानातून ऐकायचं आहे आणि या कानातून सोडून टाकायचं आहे. आपल्याला काय आवडतंय ते करा. आयुष्य एकदाच भेटतंय, परत हे आयुष्य नाही आहे. वय हे एकदाच येते. आता तुम्ही 25च्या आतल्या असाल तर तुम्हाला आणखीन भरपूर अनुभव घ्यायचे आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आहेत. आणि लोकांचं ऐकून ते सगळं खराब नका करू. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही 1 दिवस राहाल, 1 महिना राहाल, 1 वर्ष राहाल, पण त्यानंतर काय? तुमचं स्वतः पण तर काहीतरी इच्छा असतील ना, चांगलं राहायचं, मनमोकळेपणाने बोलायचं, फिरायला जायचं, एन्जॉय करायचं. ह्या सगळ्या गोष्टी ना बिनधास्तपणे करा. कोण तुम्हाला चांगले म्हणत अथवा नाही म्हणत, जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात, ज्यांना माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कशा आहेत, ते तुम्हाला चांगलंच म्हणतील. मग तुम्ही काहीही करा. पण ज्यांना तुम्हाला चुकीचं ठरवायचं आहे, ज्यांना तुम्हाला चांगली नाही आहे किंवा उद्धटच आहे वगैरे वगैरे असे नावच ठेवायचे असतील ना, तुम्ही कितीही चांगले वागा, ते तुम्हाला नावं ठेवणारच. त्यामुळे लोकांच्या म्हणण्यावर जाऊ नका. तुम्हाला जसं वाटेल तसं करा, तुम्हाला जसं आवडेल तसं करा, मनाप्रमाणे जगा, बिनधास्त जगा. सगळ्या मुलींना मला हाच मेसेज द्यायचा होता आणि सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंफार मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझ्या आवडतायत का नाही व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवू, कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला माझी मदत हवी आहे, तो टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. मी तुमच्या त्या टॉपिकवरती नक्कीच व्हिडिओ बनवाल. आणि आजच्यासाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी मोटिवेशनल आणि खरोखर घडलेला एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.